नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल फॅमिली जॉय विथ शमिका. मला माहिती आहे मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते, पण ठीक आहे. तर नवरात्रीसारखा चांगला मुहूर्त आहे म्हणून आजपासून सुरुवात करते. तर आजचा कलर आहे रेड, दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलो आहे तळजाई जवळच्या लक्ष्मी माता मंदिरमध्ये. तर हे आबा बागुल यांचं आहे आणि ह्या वर्षी आपण बघणार आहे की ह्या वर्षीचं डेकोरेशन कसं आहे, देवी कशी आहे. तुमच्या ज्या काही पण इच्छा असतील त्या मागा, ज्यांना इथे येता येत नाही आहे तो ह्या व्हिडिओ थ्रू तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर चला आपण बघूया. तुम्ही बघू शकता इथे लोक पण बसली आहेत आणि चांगली गर्दी आहे इथे. आज पण तरी 10-11 वाजले तरी पण लोक खूप आलेली आहेत. अजून पुढे मे बी अजून गर्दी होईल. चला आपण देवीला बघूया. నీకు ఫోన్ పే నీ ఎప్పటికీ చేస్తా కదే కదా, దాని మీద హాయ్ తోలిస్తే కూడా అవుతుండే నీకు. నేను ఎప్పటికీ పని చేస్తా, పేమెంట్ ఇస్తా కదా, దాని మీద నాకు హాయ్ తోలి. डेकोरेशन एक नंबर केलेला आहे. हे बघा इथे ताई त्यांचा ब्लॉग बनवत आहेत. बघा इथे ना विष्णूचे सगळे अवतार दाखवले आहेत. तर तुम्हाला सांगा कुठले कुठले अवतार आहेत ते. तर इथे मस्त त्यांनी देव सजवलंय. तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त डेकोरेशन आणि सगळंच त्यांनी उत्तम केलं. आपल्याला व्हॉइस ओव्हर करावा लागणार आहे. गाणं आहे. तर नमस्कार मंडळी, आता आपल्यासोबत गुरुजी आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून माहिती घेऊया की हे मंदिर कधीपासून आहे. तर नमस्कार, आपलं नाव काय? तर शर्मा गुरुजी
4 वर्ष त्याला देवळ बांधायला लागले. 4 वर्ष. तर 1995 पासून हे मंदिर आहे. 95मध्ये स्थापना झाली. त्याच्या आधी 4 वर्ष त्याला बनवायला लागले. त्याच्यानंतर हे जे खाली मूळ स्थान आहे ते कधीचं आहे कुणालाही माहिती नाही, कारण का हे सगळं पूरग्रस्त एरिया आहे. करायची होती तिकडे वाहून गेले पुरामध्ये कुठं काय झालं ते माहिती नाही. त्यानंतर गव्हर्नमेंटने त्यांना जागा दिली पूरग्रस्त एरिया, पूरग्रस्त 6% आहे. मग हे देवीचं मूळ स्थान तिथं होतं. तिथं एक विहीर होती मोठी. हां, त्याच्यामध्ये लोक कचरा टाकले, कुणाला माहितीच नव्हतं काय आहे. कचरा टाकत 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 ते देवी दाखवून गेली. दाखवून गेल्यानंतर बाबूला त्यांच्या स्वप्नात दर्शन असं एक अमृत कळस वरती येतो. हिरे जवाहरात भरलेले, हिरे पन्ना सगळे भरलेले. त्यांच्या स्वप्नात 3 वेळा दर्शन झाले. 3 वेळा दर्शन झालं ते म्हणजे मला बेचैनी होती आणि काय ह्याचं काय समजतच नाही. मग त्यांनी गुरुजींना विचारलं, असं आहे गुरुजी, मला काय समजत नाही, तुम्ही तिथे मार्गदर्शन करा. त्यांनी हे म्हणलं की तुम्हाला माहिती आहे की कुठली जागा कुठली आहे. विहीर इथं होती, मोठी विहीर होती तिथपर्यंत. तिथं मग शोधत ते तिथं गेले तर आम्हाला सांगितलं हे जागा मला आठवते. मग ते सगळं काढल्यानंतर ते 4 निघाले. कोल्हापूर महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि जयविठी. ते 4 खाली 4 देवता तिथे त्यांना सापडल्या. महालक्ष्मी, जयविठी अंगरक्षक बॉडीगार्ड. त्याच्यानंतर त्या टायमाला त्यांना माहिती नव्हतं लक्ष्मी कुठली देवी आहे. तर त्या टायमाला ही बांधायला सुरुवात केली. त्या टायमाला त्यांचे मिसेस जया बाबू आली होती. त्यांनी ते संचार झाल्यानंतर 30 देवी वरती आणत होते काढून. पण ते म्हणले की इथं माझ्या हिला हात लावू नका, नाही तुमचं देवळ होणार. आणि मी महालक्ष्मी, कोल्हापूर महालक्ष्मीच्या रूप आहे माझ्या, आणि तुम्ही इथंच देवळ पाहता. असं मी तिथं पत्रे लावले. त्याच्यानंतर मी तुमचा देवळ उभा केल्यानंतर 95 पासून स्थापना झाल्यानंतर जे नवरात्र सुरू झाली ते अजूनपर्यंत होती आहे. त्याच्यामध्ये बिंदू संजोशी, अनुराधा पडवाल, आणि चोरटा, आणि लता दिदी, आणि साधना सरगम, जे मोठे मोठे कलाकार आहेत तिथं सगळ्यांचे येतात प्रोग्राम झाले. असं तिथं काकांनी खूप छान गुरुजींनी माहिती. थँक्यू सो मच. तर चला, अशा प्रकारे आज आम्ही व्हिडिओ करून आलो. आणि हे बघा ते सांगत असेल. तर चला आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. उद्या पण आपण नवीन देवीचं दर्शन घेऊया. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आजच्या देवीबद्दल तुम्हाला ऐकून कसं वाटलं, तुम्हाला माहिती होतं की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत चला, आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ते बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल माझा नेक्स्ट व्हिडिओ कधी आला आहे ते. तोपर्यंत बाय बाय.